आहे आणि आम्हाला पाण्याचा इतका चांगला रिझल्ट आला की खूप छान झाला. आमचा पेशंट म्हणजे डॉक्टरांनी म्हणजे गॅरंटी दिलेली नव्हती, हा पेशंट आहे आणि आम्ही पाण्याचा आवर्जून म्हणजे आम्हाला माहिती मिळाली. आजार काय होता? पाणीचा केंगण काय झालं होतं? त्या म्हणजे दवाखान्यात नेलं त्यावेळी सांगितलं होतं की किडन्या फेल झाल्यात, लिव्हर खराब झालेली आहे पेशंटची पूर्णपणे असं सांगितलं होतं. आणि गेले 3 महिने पेशंटला आमच्या काही कळत नव्हतं आणि पाण्यामुळं इतका चांगला रिझल्ट आला. आज पेशंट असा दोन्ही पाया उभा राहिला. त्याने 2 लाख रुपयाची म्हशी घेतल्या, दूध काढतोय, वैरण आणतोय आणि आज इतका चांगला पेशंट आहे. रिझल्ट आम्हाला गॅरंटी नव्हती आमच्या पेशंटची. आणि हा माझा भाऊ आहे, लहान भाऊ आहे आणि त्याची मी इतकी म्हणजे हे सेवा केली. पाऊस पडत होता आणि दवाखान्यात ICUमध्ये पेशंट टाकलेलं होतं. फक्त घरची परिस्थिती आमची नव्हती. लहान माझी 2 मुलं घरी टाकलेली. भाऊ माझा ह्याचं सेंटरिंगचं काम करतो. आईनं माझ्या 2 मुली सांभाळी, भावानं माझ्या पैसे पाठवले आणि दवाखान्याचं जेवण खाणं मी विकतचं घेतलं. मी आणि माझा भाऊ फक्त दवाखान्यात 3 महिने मृत्यूशी झुंज देणारा माझा भाऊ आज म्हणजे सक्षम झाला, उभा राहिला. त्याचं आयुष्यात म्हणजे ह्या केंगन वॉटरमुळं इतकी चांगली लाईफ छान झाली आणि त्यामुळं आम्हाला इतकं बरं वाटतं. आज उद्या संपणार आहे पाणी, आज नेतोय आणि मशन घ्यायच्या ह्याच्यात आहे आम्ही सध्यामध्ये. म्हणजे ती तडजोड चाललेली आहे आता. म्हणजे आमच्या घरात चर्चा चालली मशन घ्यायचं आहे किंवा ही आपलं जर आपल्याला जीवदान देत असेल तर घ्यायला काहीच अडचण नाही. आपल्यामुळे पुढची 4 माणसं दुसऱ्याला जीवदान मिळू शकते तर आपण घेऊ शकतो. आपल्याला जरी कर्ज काढावं लागलं तरी घेऊ असं आम्ही निर्णय घेतलेला आहे. तिथून पुढच्या काय म्हणजे घेणार आहोत मशन.